अकोला येथील रेल्वे मालधक्का परिसरातून तब्बल 8 लाख रुपये किमतीचे ट्रक चोरीला गेल्याची घटना घडली होती। मात्र रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या तडफदार पथकाने अवघ्या काही दिवसातच या गुन्ह्याचा छडा लावून ट्रक हस्तगत केला। आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। अकोला येथील रेल्वे मालधक्का परिसरातून MH30 AV 0646 क्रमांकाचा ट्रक चोरीला गेल्याची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती। यानंतर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड, शेख हसन आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपीचा शोध घेतला। उत्तर प्रदेशमध्ये ही मोठी कारवाई करत चोरीचा ट्रक हस्तगत करण्यात आला। या यशस्वी कारवाईमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि SDPO सतीश कुलकर्णी यांनी संपूर्ण पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे। अकोला जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा हा मोठा यशस्वी प्रयत्न असल्याचे मानले जात आहे। तर अकोला पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे। भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया केल्या जातील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।